लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुढाकारातून 55 दाम्पत्यांचा सन्मान, सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देणारा 55 तुटलेले संसार पुन्हा मार्गी लावणाऱ्या दाम्पत्याचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा बुधवार दिनांक 17 जून रोजी मालपूर इथं उत्साहात संपन्न झाला। पत्रकारिता क्षेत्राबरोबरच समाजहिताचे कार्य करण्याची संघाची परंपरा या कार्यक्रमातून अधोरेखित झाली। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मुरलीधर महाजन यांनी शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील तब्बल 55 तुटलेले संसार पुन्हा एकत्र आणून अनेक कुटुंबांना नवजीवन दिले। त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती गणेशजी महाराज यांनी स्वीकारले। यावेळी मंचावर पुष्पाताई रावल, ज्ञानेश्वर भामरे, महावीर सिंह रावल, नगरसेविका पूजाताई खडसे, शिंदखेडा तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश चौधरी, प्रवीण महाजन, भालचंद्र पाटील, चंद्रकांत डागा, व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पवार, महेंद्र गिरासे, सचिव मनोज गुरव, हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज, श्रावणतात्या अहिरे, प्रशांत पवार, भारतदादा शेलार, हितेंद्र महाले, गुलाब पाटील, यशोदाताई बागुल, लताताई खंडेराय, किरण बच्छाव, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष भूषण पवार यांनी केले। त्यांनी संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत पत्रकार हे केवळ बातम्या देणारे नसून समाज परिवर्तनाचे माध्यम असल्याचं सांगितले। मुरलीधर महाजन यांनी केलेलं कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केले। यावेळी नगरसेविका पूजाताई खडसे, ज्ञानेश्वर भामरे, महावीर सिंह रावल, प्रकाश चौधरी तसेच प्रवीण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले। त्यांनी मुरलीधर महाजन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत 55 तुटलेले संसार पुन्हा एकत्र आणण्याचा उपक्रम हा समाजासाठी आदर्शवत असल्याचं सांगितले। कुटुंब संस्था बळकट करण्यासाठी व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात पुनर्मिलन झालेल्या 55 दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व तांब्याची भांडे देऊन सन्मान करण्यात आला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। उपस्थितांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव भलकार यांनी केले तर सचिव मनोज गुरव यांनी आभार मानले। पत्रकार संघटना ही समाजहिताचं मोठं कार्य करू शकते याचं जिवंत उदाहरण ठरलेला हा कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीचा आणि लोकहिताच्या कार्याचा प्रभावी संदेश देणारा ठरला। व्हिडिओ प्रतिनिधी पंकज पाटीलसह मुख्य संपादक भूषण पवार। जे काम कोर्टातील महान जज यांना जमले नाही ते काम आपले मुरलीधर महाजन यांनी त्यांच्या प्रयत्नातून करून दाखवले आहे। हे खूप अभिमानास्पद बाब। पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे। ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय व आणि जनतेच्या अडचणींना त्यांनी सातत्याने वाचत होते। त्यामुळे त्यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नाही तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही निर्माण झाली आहे। आज आयोजित करण्यात आलेल्या 55 प्रयत्न देणारा उपक्रम आहे। समाजात एकोपा, प्रेम, शिक्षण आणि सहकार याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला। तरी आपण या कार्यक्रमात पुढे बोलूया आणि मी या ठिकाणी आपला एक प्रास्ताविक समाप्त करतो। जय हिंद महाराष्ट्र आणि पुढील सूत्रसंचालन माननीय बलकर सर यांना मित्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हॅपी दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरीजी महाराज, सर्वच व्यासपीठ जेवढे आमच्या बलकर सरांनी जी नावं घेतली ज्यांची सत्कार झाली ती पण बादल पाटील तात्या आणि जास्ती सत्कार करण्यासाठी बघा पूजाताई सर म्हणून व्यासपीठ, कारण आपण सगळेजण 5 वाजेपासून आलेला कार्यक्रम खूप जास्त झाला। वकील साहेब रवी आणि पत्रकार लोकांचं काय पत्रकार काम म्हणून ना मी सगळ्यांची नावं न घेता सगळे उपस्थित सगळे आदर्श जोडपे खरं म्हणजे कार्यक्रम घेताना खूप फजिता। आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुक्याचे अध्यक्ष भूषण दादा, आमचे शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष भालचंद्र दादा, रवींद्र भाऊ राजपूत आणि कार्यक्रम एक
वाढेल, याला पुढे तुम्ही आनंदाचा संसार करा. जो तुमचा काही मोठा कालावधी तुटातूट पहिले फटाफट पहिले तो सर्व भर येणाऱ्या काळात तुम्ही भरी करा. अशा शुभेच्छा तुम्ही आपल्या सर्व व्हॉइस ऑफ मीडियातर्फे. आणि आज जो कार्यक्रम महिना, आज अधिक महिना म्हणजे धोंडाणा महिना आपण त्याला म्हणतो, तो शेवटला दिले धोंडाणा, बरोबर का? शेवटला दिले ना. आणि त्या तुम्ही जसं आपण भाषाले यावेळी आपण जसा मान लावतो, आज तर तुमच्या आम्ही मान नाही. म्हणून तुम्ही सुद्धा भविष्याला अतिशय चांगल्या प्रकारे सुरेख असा संसार करीत करशाल, असा आहे 55 जोडपास आम्ही हायली राहणार आहेत भविष्यामध्ये. पुन्हा संसार आनंदामध्ये देखायला आम्ही प्रामाणिक इच्छा आहे. आणि असा अनेक उपक्रम मुरलीधर आबा आणि आमची पैसा मीडिया यांना पुढे सुद्धा राबत राहील हे आश्वासन या ठिकाणी तुम्हाला देतात. आणि तुम्ही चांगला संसार करा आणि पुन्हा तुम्ही आशीर्वाद सुद्धा देतात. एवढंच मी या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियातर्फे बोलत धन्यवाद. माझ्या घरी असे बरेचसे कौटुंबिक वाद येतात. मी बऱ्यापैकी माझ्या ऑफिसमध्ये समाजसेवा म्हणून आतापर्यंत 7-8 संसार असे वाचवलेले आहेत. मला माहिती आहे त्यांना कन्व्हेन्स करताना किती त्रास होतो या गोष्टीचा, कारण त्यांचा घटस्फोट हा शब्द ऐकला की पहिल्यांदा आपल्याला घडली नसते. त्यामुळे तुम्ही पोहोचूच नका. आपली संस्कृती आणि तुमच्याकडे जे वादविवाद असतील ते तुम्ही आपसात बसून मिटवा. ते समाजापर्यंत नेऊ नका. वादविवाद प्रत्येक व्यक्ती संस्थेच नाही तर संसाराचा गोडवा पण तुम्हाला कळणार नाही. संस्कृत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या संसाराचा गोडवा समजणार नाही. इथे माझी जर एक विधान खूप अनोखा आणि म्हणजे आजपर्यंत असा कार्यक्रम कुठेच झालेला नाहीये. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथे उपस्थित प्रत्येकाला, की माझी अशी इच्छा आहे मनोमिलन करून त्यांना संसाराला लावणाऱ्या आबासाहेब आमचे व्हॉइस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष मुरलीधर माळी यांनी या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं. या कार्यक्रमात या पंचक्रोशीतून तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून उपस्थिती दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं आयोजक व संयोजक यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी त्यांनी यथोचित सन्मान केला आणि आम्हाला या ठिकाणी मान दिला. त्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आयोजकांच्या आणि संयोजकांच्या या ठिकाणी आम्ही आभार मानणार. कारण आभार मानले तर त्याचा भार आमच्यावर होऊन जाईल. आम्ही सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण ऋण म्हणजे हे कर्ज असतं. या कर्जाची परतफेड येणाऱ्या काळामध्ये आमच्या व्हॉइस ऑफ मीडिया निश्चितच करून ती कर्ज फेडण्याची जबाबदारी घेईल. आपल्या सर्वांच्या या ठिकाणी पुनश्च धन्यवाद. जय हिंद, जय भारत. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.